वाशिम जिल्ह्यात 1 मे पासून जनगणनेच्या कामाला सुरुवात होत असून यासाठी 2605 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नागरिक 15 मे पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर स्वतःची माहिती नोंदवू शकणार आहेत। अतिवृष्टी आणि पूरबाधित 29 जिल्ह्यांतील 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क राज्य शिक्षण मंडळाकडून परत केले जाणार असून ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। यवतमाळच्या बोरीसिंग येथे अनैतिक संबंधांच्या संशयातून एका 40 वर्षीय व्यक्तीने आपल्या 22 वर्षीय चुलत भावावर कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली तर दुसऱ्या भावाला गंभीर जखमी केले। अकोला महानगरपालिकेने सर्वाधिक बोली लावणाऱ्या कंत्राटदाराची 1.5 कोटींची निविदा रद्द करून 3 कोटींची नवीन निविदा काढण्याचा निर्णय घेतल्याने महसुली नुकसानीचा आरोप होत आहे। परतवाडा वन विभागाच्या फिरत्या पथकाने चिखलदरा मार्गावर नाकेबंदी करून 3,19,000 रुपयांचे अवैध सागवान आणि वाहन जप्त करत 2 आरोपींना अटक केली आहे।